राज्य सरकार द्वारा मराठा समुदाय को आरक्षण देने के संबंध में जारी किए गए जीआर के खिलाफ आज उपराजधानी नागपुर में ओबीसी समुदाय के विभिन्न संगठनों ने जोरदार प्रदर्शन किया। यह विरोध वैरायटी चौक पर हाथों में काले फीते बांधकर किया गया। राज्य सरकार ने जौनगे पाटिल की मांगों को मानकर मराठा आरक्षण का रास्ता साफ कर दिया, लेकिन राज्य भर में ओबीसी समुदाय इसके खिलाफ सड़क पर उतर आया। इस कड़ी में नागपुर के वैरायटी चौक पर काले फीते बांधकर ओबीसी समुदाय के विभिन्न संगठनों की ओर से विरोध प्रदर्शन किया गया। प्रदर्शनकारियों ने ओबीसी आरक्षण के अधिकारों का उल्लंघन का आरोप लगाते हुए मराठा आरक्षण संबंधी जीआर को तुरंत वापस लेने की मांग की। हालांकि इस विषय पर राष्ट्रीय ओबीसी महासंघ ने पहले ही स्पष्ट कर दिया है कि सरकार द्वारा जारी किया गया जीआर ओबीसी विरोधी नहीं है। फिर भी ओबीसी समुदाय के कुछ संगठनों का मानना है कि यह निर्णय भविष्य में ओबीसी वर्ग के आरक्षण और अवसरों पर प्रतिकूल प्रभाव डाल सकता है। प्रदर्शनकारियों ने सरकार से जल्द इस फैसले को वापस लेने की मांग की। मांग पूरी नहीं होने पर राज्य भर में बड़े स्तर पर आंदोलन की चेतावनी भी इस मौके पर दी गई। आज हा नागपूर गांधी चौकामध्ये एक निषेध आंदोलन आम्ही करत आहोत। 2 तारखेला जो जीआर निघाला, शासनाने जो शासन निर्णय काढला मराठ्यांच्या ओबीसीकरण करण्यासाठी, मराठ्यांचे कुणबीकरण करण्यासाठी, त्याच्या विरोधात त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही हा आज आंदोलन ठेवण्यात आलेला आहे। तो त्यांचा वेगळा विषय आहे। मे बी असा होऊ शकते की सरकारला पुरस्कृत जे काही भावना असेल त्यांची ती ते मांडत असतील, परंतु आम्ही ओबीसी समाजासोबत आहोत आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या जवळपास 99.99% संघटना, सर्व पदाधिकारी हे ओबीसींसोबत आहेत। एका संघटनेचा म्हणजे ओबीसीचा विचार नव्हे, तर हा संपूर्ण संघटनेचा विचार म्हणजे ओबीसीचा विचार आहे। म्हणून आम्ही हा जीआरचा निषेध करतोय। मात्र हे ओबीसी समाजाला नक्कीच धक्का लागलेला आहे। ही चेन रिॲक्शन समोर होईल आणि नक्कीच मराठ्यांचं ओबीसीकरण याच्यामध्ये होईल आणि ऑलरेडी ओबीसीला आरक्षण कमी आहे। 52% ओबीसी समाजाला 27% आरक्षण केंद्रात आणि राज्यामध्ये तर 19% आरक्षण आहे। यामध्ये मराठ्यांना ऑलरेडी एसीबीसीचं आरक्षण असताना आणखी ईडब्ल्यूएसचं आरक्षण असताना सुद्धा इथे टाकण्यात येत आहे, म्हणजे नक्कीच धक्का लागत आहे। याच्या आधीसुद्धा शिंदे समिती 3 सप्टेंबर 2023ला तयार झाली आणि 3 सप्टेंबर 2023 पासून आज 25 उजाडलेल्या आहे। पुन्हा 6 महिन्याची त्यांना मुदतवाढ दिलेली आहे। याचाच अर्थ असा की काहीतरी खोटे डॉक्युमेंट बनवण्याचा हा घाट आहे, काहीतरी खोट्या पद्धतीने कुणबी दाखले देण्याचा हा घाट आहे। म्हणूनच शिंदे समितीला वाढ देण्यात येत आहे आणि यावरूनच आम्हाला समजते वारंवार आंदोलन करून आमची दिशाभूल केली जात आहे। वारंवार 2-2, 3-3 लाख दाखले कुणबी मराठ्यांना कुणबीचे देऊन कसा ओबीसीमध्ये टाकण्यात येईल अशा प्रकारचा घाट त्यांचा। नक्कीच जीआर रद्द करण्यात आला पाहिजे, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये महसूल विभागाचा आणि सामाजिक न्याय विभागाचा कायदा आहे आणि तो कायद्याच्या प्रमाणे आपण गेलं पाहिजे। हा नुसता जीआर कडून काही होणार नाही। या जीआरमध्ये प्रामुख्याने 3 गोष्टींचा उल्लेख केलेला आहे। नातेवाईक, गावातील आणि कुळातील। कुळातील तर कोणालाही चालेल, पण गावातील म्हणजे काय होतं, नातेवाईक म्हणजे काय होतं। नातेवाईक तर बहीण पण राहू शकते, कोणी पण नातेवाईक राहू शकतात। आणि नक्कीच प्रतिज्ञापत्राच्या आधारे कुठल्या तरी कास्ट सर्टिफिकेट देणे म्हणजे हा एक प्रकारचा मोठा गुन्हासुद्धा आहे, कारण शासन आपल्याच कायद्याचं उल्लंघन याच्यामध्ये करतायत। आज ओबीसी युवा अधिकार मंच नागपूर सोबतच समता परिषद, अखिल भारतीय समता परिषद, ओबीसी जनमोर्चा, विदर्भ तेली संघटन सोबतच बहुजन संघर्ष समिती, विदर्भ विद्यार्थीगृह, जवाहर विद्यार्थीगृह, सुवर्णकार संघटन आणि ओबीसीच्या विविध ओबीसी क्रांती मोर्चा अशा विविध संघटना, युवकांच्या संघटना, विद्यार्थ्यांच्या संघटना उभ्या आहेत। आणि याचा आम्ही निषेध करण्यासाठीच नाही, तर हा कायदा, हा जीआर रद्द झाला पाहिजे। हे होत नसेल तर आम्ही सुद्धा आमरण उपोषण करू आणि मराठी मुंबई जाम करू शकतात, तर आम्ही नागपूर जाम करू शकतो कमीत कमी। तुमचं नाव आणि पत्ता? हे उमेश कोराम, मुख्य संयोजक ओबीसी युवा अधिकार मंच। माझ्यासोबत अंजली साडवे आहेत, माझ्यासोबत बाळबुद्धी साहेब आहेत।